तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप। त्यासाठी अशी मी लाल लाल भडक टोमॅटो घेतलेले आहेत बघा। त्यासाठी गावठी टोमॅटो घ्यायची। गावठी टोमॅटोने सॉस खूप छान होतो। अशी गावठी लाल लाल भडक अशी पिकलेली टोमॅटो घ्यायचे। तर टोमॅटो सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य, त्यासाठी मी इथे 1 किलो टोमॅटोचा सॉस बनवते। 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत मी गावठी। त्यासाठी एक कांदा घेतला आहे मोठा, 7-8 कळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 6 काश्मीरी लाल मिरची घेतलेल्या आहेत, 6 तुम्हाला हवं असेल तर 4 घ्या, तिखट नसेल पाहिजे तर, नाहीतर तिखट पाहिजे असेल तर वाढवू पण शकतात, पण मी इथे 6 घेतले आहेत, त्याच्याने बरोबर होणार। आणि हे आपले खडे मसाले घेतलेले आहेत। इथे मी 4-5 दालचिनीचे तुकडे, 5-6 लवंगा, 8 ते 10 काळी मिरी घेतलेले आहेत आणि 4 वेलदोडे घेतलेले आहेत। बस हे साहित्य। आणखी चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि काळं मीठ घेतले मी अर्धा टेबलस्पून घेतलेलं आहे। विनेगर घेतलेलं आहे इथे मी 6 टेबलस्पून विनेगर घेतलेलं आहे आणि पाव किलो साखर। 1 किलो टमाटरला पाव किलो साखर घ्यायची। हे बघा, आता मी टमाटर साफ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण ही कापून घ्यायची, अशा त्याच्या फोडी करून घ्यायच्या। असे सर्व टमाटर मी आता फोडी करून घेते। अशा कशा पण फोडी केल्या तरी चालेल, आपल्याला ते मेल्टच करायचे, म्हणजे पॅनमध्ये ठेवून त्याला मेल्ट करायचे। अशा मी करून घेते आता। हे बघा, अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहेत टोमॅटो। आता बाजारात मार्केटमध्ये खूप छान टोमॅटो येतात लाल लाल, म्हणून नक्की तुम्ही हा सॉस करा घरच्या घरी। मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सॉस आवडतो सर्वांना, त्यामुळे आपल्या घरच्या घरी केलेला खूपच चांगला। आता आपण हे सर्व टोमॅटो पॅनमध्ये काढून घेऊया। आता गॅसवरती आपण हे ठेवूया। हे बघा, मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि हा आपला पॅन ठेवलेला आहे। आणि आता गॅसची फ्लेम फास्ट करायची, मीडियम टू हायवरती। आणि आता आपण हे म्हणजे टोमॅटो गळासाठी ठेवायचे, त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचे, त्याच्यामुळे आपले टोमॅटो लगेच हे होते, मेल्ट होते, गळतील। म्हणजे थोडंसं मीठ टाकायचं, त्याच्यामुळे लवकर होते। आता थोडा एक 10 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून जरा ठेवूया असंच। हे बघा, 10 मिनटं झालेले, आपले टमाटे कसे हे झालेत बघा। आता याच्यामध्ये आपण लसूण टाकायचा, कांदा टाकायचा। एक कांदा मी कापलाय, हा बारीक कापून घेतलाय, कांदा टाकलाय। आणि या मिरच्या आहेत ना, काश्मीरी मिरच्या, त्या पण टाकून घ्यायच्या, ओढायच्या, अशा टाकायच्या। तर परत याला आपण असंच ठेवून देऊया। आता आपण याला जरा असं चमच्याने आतमध्ये असं घालूया, मिरच्या, लसूण, कांदा यांना पण चांगलं शिजवून द्यायचं पॅनमध्ये। आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं, शिजवून घ्यायचं। तर आपल्याला त्याचं पूर्ण पल्प करून घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये चांगलं शिजवून घ्यायचं। हे बघा, आता आपलं एकदम शिजलेलं आहे, मिरच्या, लसूण, कांदा सगळं शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि थंड झालं ना, थोडं थंड झालं का मिक्सरमध्ये याची प्युरी करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे आपण टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। आता काय करायचं, आपण ज्या पॅनमध्ये आपण केलेलं ना मेल्ट टोमॅटो, त्याच्यामध्ये आपण गाळून घ्यायचं, म्हणजे टोमॅटोची सालं, बिया, मिरच्यांच्या बिया वगैरे असतील ना, त्या सर्व गाळून निघून जातील। हे सर्व आपण त्याच पॅनमध्ये घ्यायचं आणि सर्व गाळून घ्यायचं। बघा,
अशा प्रकारे आता आपण असं सर्व पल्प काढून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व पल्प काढून घेतलेला आहे टमॅटोचा। हे बघा, असा सगळा चोथा निघाला आहे, सगळा बिया सालं बिलं सगळी राहिलेत आणि किती छान आपला निघाला आहे बघा टोमॅटोचा पल्प। आता आपण याला गॅसवर ठेवून घेऊ। हे बघा, आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवलेली आहे, कारण हे टोमॅटो पल्प आहे ना, लगेच फास्ट केला का उडेल, मग आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवावं लागेल। आता बघा, कलर पण किती सुंदर आलेला आहे एकदम। कलर पण टाकायची गरज नाही। बाहेरच्या सॉसमध्ये कसे कलर वगैरे टाकतात आणि मुलांना खूप सॉस आवडतो, त्यामुळे आपल्या घरच्या घरी केलेलाच उत्तम हे आहे मुलांच्या आरोग्यासाठी। हे बघा, आता आपण याच्यामध्ये काळं मीठ, काळं नमक अर्धा टीस्पून टाकलेलं आहे। आता आपण ही साखर आहे ना, पाव किलो ही साखर टाकून घेऊ याच्यामध्ये। 1 किलोला पाव किलो साखर टाकायची। तर ही सर्व अशी मिक्स करून घेऊ। आता आपल्याला काय करायचे, आपण ते खडे मसाले घेतले आहेत ना अख्खे, त्याची एक पुरचुंडी करायची। छोट्याशा सफेद कपड्यामध्ये पुरचुंडी बांधायची आणि ती पुरचुंडी बांधून याच्यामध्ये ठेवायची आणि याला झाकण ठेवून आपण त्याला थोड्या वेळाने असं फिरवत राहायचं, घट्ट होईस तोपर्यंत। हे बघा, आता असा एक कपडा घ्यायचा कॉटनचा, स्वच्छ धुतलेला, आणि त्याच्यामध्ये हे खडे मसाले आपण टाकायचे। लवंगा, दालचिनी, वेलची, हे सर्व खडे मसाले, म्हणजे कसं मुलांच्या पण पोटामध्ये जातात हे खडे मसाले, खूप चांगले असतात आरोग्यासाठी। त्यामुळे अशी आपण आता पुरचुंडी करून घेऊया, अशी गाठ मारून घ्यायची। म्हणजे कसे खडे मसाले निघत नाही बाहेर, अशी पुरचुंडी बांधली ना का त्याचा स्वाद निघतो मसाल्याचा, आणि खडे मसाले म्हणजे काढायची गरज लागत नाही। त्यामुळे आपण अशी पुरचुंडी बांधून त्याच्यामध्ये टाकूया। हे बघा, अशी घट्ट पुरचुंडी बांधून घ्यायची। अशी घट्ट पुरचुंडी अशी बांधून घ्यायची आणि ती टाकून ठेवायची। ही बघा, ही पुरचुंडी आपण आता याच्यामध्ये टाकलेली आहे। आता आपल्याला काय करायचे, गॅसची फ्लेम वाढवायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचे, आता हे पटापट उडायला लागेल। फास्ट ठेवायचं, पण लक्ष ठेवायचं, थोड्या वेळाने आपण असं फिरवत राहायचं। बघा, कलर पण किती सुंदर आलेला आहे, खूपच छान। आता आपण याच्यावरती झाकण ठेवू, थोडंसं मीठ पण घालून घेऊया, लगेच उडवायला लागलं, बारीक फ्लेम करू। आता लगेच झाकण ठेवूया। मग अशी आपण थोडंसं घातलेलं ना मीठ मेल्ट व्हायला, आता आपण थोडंसं टाकलं आणि काळं मीठ पण टाकलेलं आहे। आता आपण झाकण ठेवू याच्यावरती आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हायवरती ठेवूया। हे बघा, आता आपण सॉस तयार होत आहे। उडतो ना कपाटात, म्हणून असं झाकण ठेवावं लागतं। कलर बिल एकदम मस्त आले केचपसारखं बघा। आता त्या मसाल्याचा स्वाद पण येणार त्याला, पण पुरचुंडी टाकली ना मसाल्याची। आता आपल्याला काय करायचे, आपल्याला विनेगर टाकायचे। आता सगळ्यात शेवटी आपल्याला हे विनेगर टाकायचे। विनेगरमुळे आपला सॉस खूप छानपैकी टिकतो, अजिबात खराब होत नाही। बाहेर पण असं ठेवला ना काचेच्या बरणी घालून तरी तो 2 महिने टिकतो, आणि असं 6 महिने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। आता आपण परत याच्यावरती झाकण देऊन ठेवूया जरा, 5-1 मिनटं ठेवूया। 5-1 मिनटं झालेले, गॅसची फ्लेम परत स्लो करू, नाही तर उडेल। आपण झाकण ठेवलं, आता आपण चेक करूया हा बरोबर झालाय का, रेडी झालाय का ते चेक करूया। आपली अशी एक डिश घ्यायची, त्या डिशवरती सॉस टाकून बघायचा। तर तो झाला नसेल तर तो खाली उतरेल, झाला असेल तो उतरणार नाही, अजून व्हायला पाहिजे, उतरतोय। मग आपण परत याला अजून ठेवूया। हे बघा, आता आपण परत चेक करतो। आपला मस्त म्हणजे जाड झालेला आहे, आता पाण्याचा अंश त्याचा गेलेला आहे। आता आपण चेक करून बघूया।
कारण तो थंड झाल्यावर परत घट्ट होतो ना. आता परत आपण चेक करून बघू. हे बघा आता, हे बघा आता आपला खाली येत नाही आहे, म्हणजे आपला सॉस तयार झालेला आहे केचप. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि थंड झाल्यावर आपण त्याला, थंड झालं ना का आपण अशा काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊया. अशी काचेची बरणी उन्हामध्ये मस्त सुकून घ्यायची आणि याच्यामध्ये भरून ठेवायचं. असं काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आणि आपल्याला नेहमी वापरायला लागतं ना, तेव्हा मग आपण असं मार्केटमध्ये अशी सॉसची बाटली भेटते, त्याच्यामध्ये भरून पाहिजे तसा खाता येईल आपल्याला. आपल्याला सगळ्या याच्यावर लागतो, समोश्याबरोबर, चपातीबरोबर. त्यामुळे नक्की ट्राय करा. हा बघा किती सुंदर झालेला, कलर पण एवढा सुंदर आलेला नाही, खूप छान झालेला आहे. नक्की ट्राय करा. हे बघा आपली जी आपण पुरचुंडी टाकले ना, ही काढून घेऊया आणि हे धुवून घेऊन हे कशाला भाजीमध्ये वगैरे वापरता येईल. अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू.